शहाजी अंकुश कांबळे हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांचे मूळ गाव पुळूज आहे. त्यांनी मास कम्युनिकेशन या विषयात सोलापूर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. शहाजी कांबळे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट स्वातंत्र्य या चित्रपटाला इंटरनॅशनल फिल्मफेअर फेस्टिवलमध्ये 3 पुरस्कार मिळाले आहे. ते ग्रामीण कवीही आहे. त्यांचा झोळी हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. मी शहाजी अंकुश कांबळे, पंढरपूर तालुक्यात पुळूज गाव आहे माझं. त्या गावामध्ये माझं बालपण गेलं, शिक्षण माझं तिथं झालं. लहानपणापासून आईबापांनी शिकवलेलं होतं की आपली परिस्थिती जरा हालाकीची आहे, कोणाला आडवं बोलायचं नाही, कोणाचे भांडायचं नाही, खाली मान घालून चालायचं, सगळ्यांना आदरांना बोलायचं. असा प्रवास माझा चालू होता. शिक्षण झालं 10वीचं आणि म्हणजे समोर असं आयुष्यात सगळे प्रश्न घेऊन मी सोबत जगलो. प्रश्नाचं उत्तर माझे कधी मला मिळालं नाही. मग सोलापूरात माझ्या बहिणीकडे मी राहायला आलो, जयमला चौक बुधवारपेठ येतं. तिथं राहिल्यानंतर मी तिथे 13वी 14वी 15वी पोस्ट ग्रॅज्युएशन माझं तिथं पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करत असताना अजून आईवडिलांना माहीत नाही की माझं शिक्षण काय झाले आणि कसं शिकलो, कुठं शिकलो, काही माहीत नाही. सगळा ओझं स्वतः घेऊन, माझे स्वतःचे प्रश्न स्वतः घेऊन मी शिक्षण शिकत राहिलो. माझ्या भावानं मला मदत केली शिक्षणासाठी. लहानपणापासून जे मला प्रश्न पडत होते ना, परिस्थितीचे, हालाकीचे, त्याचे उत्तर मला मिळत नाहीत. मग मी विचारू कुणाला? माझे ते प्रश्न मी कुणाला मांडू, कुठं मांडू? हे जे प्रश्न आहेत ना, हे मला आतून कायम असं ते ज्वालामुखीसारखे ते धडकत येत होते. मग मी ती कविता लिहित गेलो, कवितेतून माझे प्रश्न मांडत गेलो, कवितेचे वाहवा होत आले. त्यानंतर कविता लिहित 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 पुन्हा कथाकथनकडे वळालो. शरदचंद्र पवार महाविद्यालय इथं मी शिकत असताना मला कथाकथन या स्पर्धेला मला उतरवलं. त्यावेळेस मी कथा लिहित गेलो आणि अंगातमध्ये लहानपणापासूनच असा ॲक्टिंगचा गुण होता. लहानपणापासून मी दारुड्याचे, अंगात आलेल्या बायांचे असे वेगळे मी असे ॲक्टिंग करत होतो. मग ते कलागुण ॲक्टिंगचं माझ्या अगोदरपासून लहानपणापासून अंगात होतं ते. त्यानंतर मी कविता लिहित गेलो, त्यानंतर मग मी कथा लिहित गेलो. मग ही सगळी जुळवाजुळव माझी सोलापूर विद्यापीठामध्ये जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं. तिथे ह्या सगळ्यांचा मला तिथं मिलाप झाला आणि मग मी चित्रपटाकडे वळालो. भारतीयांनो चला एक होऊया या सोलापुरातल्या पहिल्या प्रदर्शित चित्रपटातील तो प्रसंग. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह या विषयावरच्या कथानकावर व एका इंजिनिअरिंग कॉलेजमधील युवकावर आधारित असलेल्या या चित्रपटात आपल्याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व लहान वयातच विधवा झालेल्या तरुणीच्या तो प्रेमात पडतो आणि सारे बंधन जुगारून ते विवाहबद्ध होतात. हा प्रसंग ज्या अभिनेत्यावर चित्रित झाला तो शहाजी कांबळेंनी विधवेशी विवाहबद्ध झाला आणि चित्रपटातील भूमिका तो खऱ्या अर्थाने आयुष्यातही जगला. पेशाने संगणक शिक्षक असलेले शहाजींनी भारतीयांनो चला एक होऊ या भोग या चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. सोलापूर विद्यापीठच्या युवा महोत्सवामध्येही त्यांनी आपली कला सादर केली आहे. संगणक शिक्षक म्हणून वावरताना सर्वच विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी SMS करा आणि हवा तो पाठ ऐका ही 5वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी एक योजना सुरू केली. कवी मनाच्या शहाजींचा झोळी हा काव्यसंग्रहही प्रकाशित झाला आहे. आपल्यामुळे कोणाचे तरी आयुष्य उभे राहते आहे याचा निश्चित आनंद शहाजी कांबळे यांना आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.